वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. प्रकरण एका वेगळ्याच वळणावर या ठिकाणी गेलेलं आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण मीडियामध्ये बातम्या पाहतो, वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो आणि पुण्याजवळील मुळशीच्या या मुळशी तालुक्यातलं हे प्रकरण आहे. अत्यंत गंभीर अशा प्रकारचं हे प्रकरण आहे. एक युवती या ठिकाणी आत्महत्या करते किंवा तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं आणि आता हे कुटुंबीय असं म्हणतंय की तिच्या आत्महत्येमध्ये आमचा काहीही संबंध नाही. उलट या हगवणे कुटुंबाचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी या मृत महिलेचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद या ठिकाणी दिसतोय. आता म्हणजे एक महिला गेलेली आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे, मात्र या ठिकाणी ज्या दिशेनं हे प्रकरण तपासाला जायला पाहिजे त्याच्याऐवजी वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न हे आरोपीचे वकील करीत आहेत की काय असं म्हणायला भरपूर वाव आहे. वैष्णवी हगवणे म्हणजे वैष्णवी कसपटेचा विवाह हगवणे परिवारामध्ये झाला आणि त्या विवाहाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी जी महागडी कार गिफ्ट दिली त्याची चावी सन्माननीय उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते त्या ठिकाणी हगवणे कुटुंबांना देण्यात आली. आता ती कार त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून देण्यात आली असेल, त्याला हुंडा असं म्हटलं नाही तरी चालेल किंवा म्हटलं तरी चालेल, मात्र प्रकरण या ठिकाणी येऊन पोचलेलं आहे की हे तिनं का केलं. वैष्णवी हगवणेनं या ठिकाणी आत्महत्या करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी तिने एकदा गाडीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने एकदा उंदीर मारण्याचं औषध त्या ठिकाणी घेतलं होतं आणि आता या ठिकाणी तिनं स्वतःला संपवलेलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या शरीरामध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे असं प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसतंय. तिच्या शरीरावर 17 व्रण वळ या ठिकाणी होते, म्हणजे तिला प्रचंड अशी मारहाण या ठिकाणी झालेली आहे आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा असं कसपटे कुटुंबियाचं म्हणणं आहे आणि ते त्या ठिकाणी घसा फुटुस्तो ओरडून त्या ठिकाणी विनवण्या करण्याचा प्रयत्न या मुलीचे आई वडील या ठिकाणी करताना दिसून येत आहेत, कुटुंबीय करताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र हे जे कसपटे कुटुंबीय आहे त्यांचे ज्याच्याशी संबंध आहेत ते वादातीत लोकांबरोबर आहेत असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये निलेश चव्हाण सारखा व्यक्ती आहे जो अतिशय म्हणजे सायको असं म्हणालं तरी त्याला त्या ठिकाणी तो शब्द कमी पडेल, कारण त्याच्या लॅपटॉपमध्ये त्यानं स्वतःच्या पत्नीबरोबरचे संबंध त्या ठिकाणी त्यानं शूट केलेले आहेत. त्याच्या पत्नीनं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, एक तक्रार पोलिसांमध्ये दिलेली आहे की त्यांच्या एसीला त्या ठिकाणी एक कॅमेरा बसल्या, म्हणजे काहीतरी संशयास्पद वस्तू तिला आढळली, फॅनला वस्तू आढळली. असं 1-2 वेळा झाल्यानंतर तिनं त्याचा लॅपटॉप चेक केला असता तिला तो भयंकर घृणास्पद प्रकार दिसलेला आहे. इतक्यावरच प्रकरण थांबत नाही, तर इतरही काही आक्षेपार्ह व्हिडिओ यामध्ये आहेत. मग अशी घटना असेल, असा आरोपी असेल, मदत करणारा व्यक्ती यांना असेल आणि या वैष्णवीचं बाळ त्याच्याकडं संगोपनासाठी असेल, तर मग ही किती गंभीर घटना आहे हे बघा. आणि गेल्या कित्येक दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देतोय, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सापडत नाही. तर दुसऱ्या बाजूला काल न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला
आणि आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी वैष्णवीवरच या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तिचं एक म्हणजे कोणाबरोबर तरी चॅटिंग सुरू होतं आणि ज्याच्याबरोबर चॅटिंग तिनं केलं ते त्याची त्या दिवशी एंगेजमेंट होती. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की इतर कारणासाठी इतरामुळं तिचा मृत्यू झालेला आहे. तर या ठिकाणी एवढंच नाही तर त्या वकिलांनी असाही युक्तिवाद केला आहे की 2-4 कानशिलात लगावणं म्हणजे हिंसाचार नाही, असं सुद्धा भीमपराक्रम या वकिलानं न्यायालयात करून दाखवलेलं आहे. मूलतः या ठिकाणी हे जे लग्न झालेलं आहे हा प्रेमविवाह आहे, हे अरेंज मॅरेज नाही. ते वैष्णवी आणि तिच्या नवऱ्याने मिळून घेतलेला निर्णय या ठिकाणी आहे. त्यामुळं दुसरी जी शक्यता आहे ती स्पष्ट फेटाळता येते. कारण काय आहे की हा प्रेमविवाह असेल म्हणजे ते लग्नापूर्वीच जर एकमेकात गुंतलेले असतील तर पुन्हा तिचं दुसऱ्याबरोबर अफेअर असण्याचा विषयच निर्माण होत नाही. आणि तिच्या वडिलांनी असं सांगितलं वैष्णवीच्या की आम्हाला वारंवार पैशाची मागणी होत होते आणि आम्ही वेळोवेळी ती पुरवलेली आहे, आणखी आम्ही ती पुरवली असती. तर तिनं जे आत्महत्याचे प्रयत्न केले तर हे यातूनच केले अशा प्रकारचं सुद्धा म्हणणं तिच्या वडिलांचं आहे. मात्र गिरे भी तो टांग ऊपर अशा प्रकारचा हा या वकिलाचा युक्तिवाद या ठिकाणी आहे आणि वैष्णवीलाच तिचं चारित्र्य हनन करून तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.